उपवासाचे सांडगे तळल्यानंतर दुप्पट तिप्पट पांढरे शुभ्र फुलले जातात। सांडगे बनवताना तेलाचा वापर न केल्यामुळे हे सांडगे वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशीर टिकले जातात। अर्थातच सांडगे तळण्यासाठी तेल लागणार आहे। त्यासाठी अर्धा किलो साबुदाणा एका पातेल्याने मोजून घेतला। मोठ्या भांड्यामध्ये साबुदाणा काढून स्वच्छ पाण्याने धुवून पाणी घालून 4 तासासाठी साबुदाणा भिजवून घेतला। साबुदाणा छान असा भिजलेला आहे। त्यानंतर ज्या भांड्याने साबुदाणा मोजलेला होता बरोबर तेवढंच पाणी उकळतं गरम केलं। उकळत्या पाण्यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा घातला आणि रात्रभर असाच या गरम पाण्यामध्ये साबुदाणा झाकून ठेवला, जेणेकरून साबुदाणा छान असा भिजला जातो आणि त्याचबरोबर शिजला जातो। दुसऱ्या दिवशी साबुदाणा छान असा भिजलेला होता। अर्धा किलो साबुदाण्यासाठी बरोबर अर्धा किलो इतके बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून साल काढून एका किसणीने किसून घेतले। बटाट्याचा किस 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला, जेणेकरून बटाट्याचा किस आहे तो लाल पडणार नाही। त्यानंतर संपूर्ण बटाट्याचा किस एका पातेल्यामध्ये घातला। त्यामध्ये जास्तीचं पाणी घालून हा बटाट्याचा किस अर्धवट वाफेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। बटाट्याचा किस शिजला की एका मोठ्या चाळणीवरती काढून घेते, जेणेकरून यामधलं संपूर्ण पाणी आहे ते ड्रेन होऊन जाईल। त्यानंतर भिजवून घेतलेला संपूर्ण साबुदाणा एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतला। त्यामध्ये वाफवून घेतलेला बटाटा घातला, सोबतच चवीकरता मीठ घातलं, आवडीनुसार हिरवी मिरची पेस्ट घातली। त्यानंतर हे मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करते। उपवासाला जिरे किंवा कोथिंबीर चालत असेल तर घालू शकता। संपूर्ण मिश्रण पाणी न घालता व्यवस्थित मिक्स केलं। त्यानंतर अशा पद्धतीने याचे सांडगे बनवून घेतले। 2 दिवस हे सांडगे कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतले। त्यानंतर यामधले काही सांडगे मी तुम्हाला तळून दाखवते। तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट पांढरे शुभ्र फुलले जातात। खाण्यासाठी अगदी खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतात। नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।